माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते. भाव वेगळा नाही आम्हा देव वेगळा नाही. आबाळाची आम्ही लेकरे काळी माती आई. जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. असं म्हणत म्हणत आम्हाला बोलावलं, बाबा या बाबा या बाबा या, हे बघा हे बघा. हसायला लागले. आम्हाला वाटलं ह्या निराळ ह्या दोन पुरी तो विचारल्यानंतर सांगत आमचं काही नाही, आम्ही कोणीच नाही, आम्ही असंच आहे, आम्ही अनाथ आहे. अनाथ म्हटल्यावर मग माझं हृदय थोडं पाठवायला लागलं. कारण माझी पत्नी गेली माझ्या रडक्या स्वभावामुळे, माझा मुलगाही गेला रडक्या स्वभावामुळे, माझं सगळं गेलं रडक्या स्वभावामुळे. पण हे मुली दोन हसत होत्या, त्या हसत होत्या, त्या बोलत होत्या, बाबा बसा बाबा बसा आमच्या सोबत खा. अनाथ काहीच नाही त्यांच्याजवळ, पण त्यांच्या त्या परत ताटलीतलं ते अन्न आम्हाला घ्या म्हणे. म्हटलं किती मोठं मन. आणि तुम्हाला सांगतो आमचं मन पलटायला लागलं. कुठेतरी जीवनात एक टर्निंग पॉइंट असतो म्हणतात. या माझ्या मुली मला भेटल्या. त्या मुलींना मग मी घरी आणलं. दोन मुली होत्या, एक मोठी आंधळी होती, ती खूप छान गायची, एक दुसरी तर मग्यावर वाजवायची. दोघी बहिणी होत्या का काय अजूनही, म्हणजे नंतर विचारू म्हटलं. मग त्या माझ्या घरी ठेवल्या. मग 2 झाल्या, 2च्या 4 असं करत करत 17-18 मुली झाल्या, 20 मुली झाल्या, 28 मुली झाल्या माझ्याकडे. त्या सगळ्या माझ्या मुली आणि मी त्यांचा बाप. किती आनंदच आनंद होता. तेव्हापासून मग रडलो नाही, हसलो मग. त्या माझ्या मुली माझ्या जीवनच्या कंठस्थ मुली. मग सगळ्यांनी मदत केली. कुणी हे आण, कुणी ते आण, कुणी जेवायचं आण, कुणी आमचं घर म्हणजे खूप छान वाटायला लागलं मला. किती करवायला लागलं. मग मला बायको आठवायला लागली, मुलगा आठवायला लागला. अरे आपण किती नुकसान केलं. जाऊ द्या, ह्या माझ्या मुली आहेत. या 28 मुलींसोबत आम्ही खूप चांगलं राहायचो. काही गाणे म्हणायचे, काही कार्यक्रम करायचे, कुठे त्यांना शाळा मिळते काय करायचं ते पाहिजे. मदतीचा खूप ओघ होता. फक्त चांगलं काम केलं की मदत मिळते हे मला त्या दिवशी समजलं. त्यातून मी शिकत गेलो आणि मदत मिळत गेली. आणि पण एक दिवस बघितलं, उत्तमराव आले आमच्या अनाथाश्रमात आणि आमच्या 2 मुलींना घेऊन गेले. गाण्याचा कार्यक्रम आहे म्हणे. ती तुकडोजी महाराजांचं खूप छान गाणं म्हणे. हो त्या तुकडोजी महाराजांच्या गाण्यावरती ताल धरे, नाचत असे, हे करत असे. त्या मुलींना घेऊन गेले. आणि तुम्हाला सांगतो परत दुःखाचे डोंगर कोसळायला सुरुवात झाली. पण आम्ही त्यातून निघालो होतो. त्या उत्तमरावच्या घरून पोरगी आली. ती अशी आली की सगळा तिचा तो परकर, तो असा रक्ताने माखलेला, हे पाकलेलं ते पाक सगळं मला पाहावे ना. मग विचारलं. ती लहान मुलगी रडत रडत आली. म्हणजे आम्हाला इथं सोडून दिलं, म्हणजे आणून टाकून दिलं. आम्ही आलो म्हणजे आता घरी अनाथाश्रमात. बाहेर जायला राहावं नाही. आम्ही इन्स्पेक्टर साहेबांना भेटलो. साहेब असं झालं म्हटलं. हे घेऊन गेले होते आमच्या मुलींना आणि त्यांनी आणून सोडलं म्हटलं. ते कोणा आणलं माहित नाही, पण आले आमच्या मध्ये. ते करून इन्स्पेक्टर साहेबही खवळले. चला म्हणे आपण पाहू. पण आमचं दुर्दैवच आळ. तिथे गेलो तर असं ठरलं की 7-8 दिवसापासून तर ते तमराव पुण्याला आहे, ऍडमिट आहेत. इन्स्पेक्टर साहेबांना सगळं दाखवलं. त्यांच्याशी बोलले. ते कुठे कुठे आहे, काय आहे, सगळं विचारलं. आमचा नाईलाज झाला. पण आम्ही त्या दिवशी एक धडा शिकलो की असं कोणी मानणार नाही. मीच माझा शिल्पकार, मीच काय ते करू शकतो असं म्हणून त्या मुली आणि आम्ही एक चंग बांधला. एक रश्मी नावाची पोरगी नागपूरची, तिनं मदत केली. आमच्या 10 मुलींना जुडो कराटे शिकवलं.
जुडो कराटे एक्सपर्ट झाल्यावर आमच्या मुली सगळ्यांना मदत करायला लागल्या, सगळ्यांना. एक आमच्या 7वीतली मुलगी होती, आली सायकल घेऊन. पानटपरीवर 2 पोरं होते, पानटपरीवाले बाबाही होते, पानटपरीवर 2 पोरं होते. ते आपले काहीतरी असा धुवा सोडत, हिला अडवलं, धुवा सोडत, ये आती क्या खंडावला, खाएंगे पिएंगे घुमेंगे मजा करेंगे और क्या. ही मुलगी काही बोलली नाही. ती शाळेत परत दुसरा आला, तूही आला, हे सगळे तिला चिडवायला लागले. तिने स्टँडवर लावली सायकल. त्यांना माहीतच नाही ही का आहे, ही पोरगी. ती आमची पोरगी जुडो कराटे बॉक्सिंग एक्सपर्ट होती. हळूहळू सायकल स्टँडवर लागली, त्या दोघांजवळ गेली. चलो म्हणे खंडाला. असा जाऊन तिच्याजवळ गेली आणि जे सिगारेट पीत होता त्याच्या थोबाळावर असा ठोसा मारला की ती सिगरेटही गेली आतून, दातही 2-4 बाहेर आले आणि मागच्याला असा पंच मारला अवघड जागी की तो कोलमडून पडला. आणि पानटपरीवाल्याला म्हणायला लागली माझी मुलगी, बाबा तुम्ही हे काय केलं, तुम्ही बघत राहिले, हे माझ्यावर किती अन्याय करत होते, किती माझ्या जवळ आले होते, किती सिगरेटचे धुवे माझ्या अंगावर उडवत होते आणि तुम्ही फक्त बघत होते. बाबा तुम्हाला आईबाप नाहीत का हो बाबा, असा सवाल केला. आणि पोरगी धावत धावत माझ्याजवळ आली आणि म्हणे बाबा असं असं झालं आणि असं केलं. म्हटलं शाबास पोरी, कोणाला भ्यायचं नाही, जे काय ते स्वतः किती येऊ, 2 येऊ का 4 येऊ, त्यांना लोळवूनच परत आलं पाहिजे. बेटा मला तुम्ही मुलापेक्षाही मोठे आहात, तुमच्यासारखे मला काही कमी नाही, खूप खूप छान घ्या. आणि असं त्यांनी हे केलं. आपटत 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 सगळ्यांना एका ठिकाणी तर एका लंगड्या मुलाच्या लंगड्या बापाच्या मुलीला घेऊन चालला होता. एक गुंड चाकू दाखवून चलो चलो जाएंगे ओढत नेला. आता हा लंगडा हा काय करणार बिचारा. पण नाही, जशी खबर मिळाली आमच्या मुली गेल्या, त्या म्हणाली तिलाच काय आम्हाला घेऊन चल. आणि त्यांनी त्या गुंडाला पळवून लावलं. ते चाकू बिकूला भीत नव्हते, त्यालाही त्यांनी ठोसा मारला आणि गेलं. मला सांगायचा, मी माझ्या अनाथ मुलींच्या एवढं सांगतोय, तसंच आपणही आपल्या मुलींना जुडो कराटे बॉक्सिंग काय शिकवायचं ते शिकवा. आणि ती एकटी गेली पाहिजे आणि भ्याली पण नाही पाहिजे, हे सगळं करायचं आहे. आणि जो हे करतो त्याला हे सगळं 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 भूषण सगळं भूते प्राप्त होते, त्याला कोणी नाकारू शकत नाही. आणि तुम्ही जे कराल त्यात तुमचा विजयच होईल, तेवढं ध्यानात ठेवा. आणि आपल्या मुलीबाळींना शिकवा, चांगलं भरपूर शिकवा. आणि हे शिक्षण पण द्या सोबतच. हिचं डेअरिंग वाढलं पाहिजे, ती कोणाला भ्यायली नाही पाहिजे. आणि जो दुसऱ्याला मदत करतो त्याला आनंद मिळत असतो. बाल सफेद करने में पूरी उम्र निकल जाती है, काले तो आधे घंटे में हो जाते हैं. खुशियां बटोरते बटोरते बुढ़ापा आ गया, मगर खुशियां नहीं मिल सकी. बाद में एहसास हुआ खुशियां तो उन लोगों को मिल रही है जो खुशियां बांटते हैं. बालाजी बाबाजींनी जे खुशियां मला पेरल्या त्याचंच हे फळ आहे. सगळे आनंदात राहा. मी सगळ्यांना नमस्कार करतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी ही जागा खाली करतो. काही चूकबुक झाल्यास मला माफ करा, पण मला जे सांगायचं होतं ते मला सांगितलंच पाहिजे होतं, ते मी तुम्हाला सांगितलं. धन्यवाद.